हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालो आहे औरंगाबादला जाण्यासाठी. माझ्या भाऊचं 23 मार्चला लग्न आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे. दुपारची ट्रेन आहे देवगिरी एक्सप्रेस म्हणून, त्याने निघालो आहे. आणि सर्वात आधी पाहुण्यामध्ये कोण जात असेल तर मीच चालली आहे आणि बहीणच जात असते मला तर वाटतं सर्वात आधी. घरातनं एकदम घाईघाई करून आणलं मला ह्यांनी, पण इथं येऊन बघतो तर काय ट्रेन 45 मिनिट लेट होती आणि इतकं ऊन होतं विचारूच नका. तुम्ही चेहऱ्यावरनं कळालंच असेल, इतकी गरमी होत होती विचारू नका. आणि त्यातल्या त्यात ट्रेन आली, मग मधून बघते तर काय इतकी घाण ट्रेन होती, साफ केलेली अजिबात नव्हतं, झाडून काढलेलं नव्हतं, खूप घाण होती. आणि तरी आम्ही 2 टायरचं बुक केलेलं ट्रेनचं, तरी पण खूप घाण एक्सपिरियन्स होता बाबा. आम्ही तर व्हिडिओ बघूनच बुक केलेलं, कारण आम्हाला ट्रेनचा प्रवास जास्त काही माहिती नव्हता. तर व्हिडिओ बघितलेला, व्हिडिओमध्ये तर खूप छान दाखवलेलं, पण स्वतःहून प्रत्यक्षात बघितलं तर खूप घाण होती. मी ज्या दिवशी गेली त्या दिवशी नेक्स्ट डेला आमच्या घरी सवासणीचा कार्यक्रम होता. कारण कुठलंही घरात कार्य म्हटलं की आधी सवासणी घालूनच पुढचं कार्यक्रम करतात आमच्या तिथे. तर इथे माझं पिल्लू, तिला किती म्हटलं मी गजरा व्यवस्थित लावते तर नाही, आता तू माझं मी लावते म्हणून स्वतःच लावून घेतलेलं तिने. तर आता सवासण्यांना सर्व जेवण खाऊ घातल्यानंतर हळद कुंकू वाहून गजरा आणि ब्लाऊज पीस देतात. माझी तब्येत खूप ठीक नव्हती, कारण मला उन्हामुळे खूप त्रास झालेला, खूप उलट्या, परत खूप उलट्या झालेल्या. जेवण केलेलं, पाणी पिलेलं सुद्धा मला पचलेलं नव्हतं, म्हणून मी तिथे तसंच बसली आहे. मम्मी म्हटली ये तरी बाहेर, झोपेतनंच उठून तसं चिडून बसलेली मम्मीने. आणि ह्या दोघी, एक मोठी आणि एक छोटी, आता तिसरी येणारच आहे लवकर. सर्व झाल्यानंतर आम्ही बसलेलो. मग तेवढ्यात माझा मोठा दादा आलेला. मग त्याला लागलीच मम्मी बोलली की सर्वांच्या पाया पड, आणि त्याला वाकायलाच जमत नव्हतं. तर सर्वजण त्या गोष्टीवरनं हसत होते आणि तोही हसायला लागलेला. तर इथे लक्की बोलतीये की माझ्या पण पडा म्हणून, ते बघा. हे असे काही घरामध्ये कार्यक्रम असलं की सर्वजण एकत्र येतात तर खूप मज्जा येते, खूप छान पण वाटतं, घर भरून वाटतं. आणि हे माझ्या पिल्लूसाठी नवीन आहे, तर सर्व बघतीये सगळीकडे काय चाललंय काय नाही. आणि आमच्या मराठवाड्यात अशी पद्धत आहे की लग्न घर म्हटलं की सांजुरा भाजतात आणि तेलच्या करतात. शिदोरीला प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. तर आमच्या इकडे मराठवाड्यात तेलच्या करतात. तर माझी मामी बोलली की गव्हाचा रवा काढून तसं करण्यापेक्षा मी रव्याच्या खूप छान करते. ह्या माझ्या मामी आहेत छोट्या. तर ही माझी छोटी वहिनी आहे, तिची मम्मीच माझ्या मामांचीच पोरगी आहे आणि ही मामांची सून आहे आणि ती माझी मोठी वहिनी. तर मग 5 सवासणी मिळून त्याची पूजा करून मगच ते करावं लागतं. मग मामी तेलच्या करणार आहे. तर तुम्हाला कशा राहतात तेलच्या, पुरीसारख्याच राहतात अगदी, आणि त्यामध्ये तो सांजुरा
भाजून त्याच्यामध्ये गोड वगैरे टाकतात आणि मग त्याची पुरी लाटून तळतात आणि जे आपल्याकडे पाहुणे येतात, बांगड्या भरायला येतात, आपल्या जवळचे जे लोक असतात त्यांना ते शिदोरी म्हणून दिली जाते. आता हा रवा घेतलाय मामींनी व्यवस्थित साफ करून आणि त्याला एकदम छान भाजणार गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये साखरेचं पाणी या साखर ॲड करायची आणि वेलची पूड टाकायची आणि ते रात्रभर नाही साखरेचं पाणीच करून टाकायचं आहे वाटतं आणि ते रात्रभर तसंच भिजत ठेवायचं त्या साखरेच्या पाण्यामध्ये रवा मिक्स करून आणि तो दुसऱ्या दिवशी फुलला जातो आणि तोच बाकूर सारखं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी तेलच्या करायच्या या त्याच रात्री करायच्या आहेत वाटतं. कारण माझी तब्येतच ठीक नव्हती. मी सांगितलं तुम्हाला आल्यापासून मला ओमेटिंगचा त्रास होतोय. पाणी जरी पिलं तर पाणी सुद्धा पचत नव्हतं म्हणून माझं कशातच लक्ष नव्हतं. मला तर वाटलं मी खूप एन्जॉय करेल, असं करेल तसं करेल, पण मला खूप त्रास होत होता. हॉस्पिटलला पण जाऊन आली, गोळ्या वगैरे घेतल्या तर थोडंसं बरं वाटतंय म्हणून मग मी रेडी होऊन ह्यांच्यासोबत बसलेली. दीपक जावाई बी खातो की शिळा रोज खाताय बघा. तर रवा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखरेचा पाक म्हणजे पाक नाही म्हणता येणार त्याला, पण थोडंसं साखर मेल्ट होईपर्यंत पाण्यामध्ये उकळून घेतलेलं तर ते त्यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून घेत आहे. आणि आमच्या इकडे सवासणी घातल्यानंतर लागली शिदोरीच्या तयारीला लागतात. हे करतातच. मेन म्हणजे गावाकडे तर इकडे तर कोणी रुसत वगैरे नाही, पण गावाकडे कोणी शिदोरी वगैरे दिली नाही म्हटलं की रुसतात म्हणून मामी सांगत होत्या. तर इथे एवढं काही तसं काही नाही आहे, पण तरी पण एक मान असतो म्हणून मम्मी म्हटली की करूया शिदोरी म्हणून. कारण लग्नघर म्हटलं की काही पण असं कुठलंच मिस करू वाटत नाही. सगळं जे करतात ते सगळं करावं वाटतं. काही चुकू नाही वाटतं माझ्या मम्मीला तरी, कारण प्रत्येकालाच वाटतं. आणि खाली तेलाचा वास पूर्ण घरात
सुटला असता जे तळताना, कारण जास्त क्वांटिटीमध्ये करायचं होतं. म्हणून मग मम्मी बोलली की मायाला त्रास होते उलटीचा, तर तुम्ही वरतीच छोटीशी चूल मांडून वरतीच तळा ते. तर मग वरती करायला लागलेले हे, आणि हवा पण छान गरम पण होणार नाही तुम्हाला, तर वरतीच करताय. तर हा इथे बाकूर बघा एकदम फुललाय चांगला, आणि इथे लक्कीनी आमची दोघींची मस्ती चाललेली. बरोबर बघू शिला एक मुंडा. शीला मॅडम, लकू तू पण करणार आहे पिल्लू? खरं खरं तिकडे तेल आहे. आई आली. मला पण तुम्हाला बघून विकत ऐकत उठ नाही. आईला लय ढेकळे येतं या. तुमचंच पडले, तुम्ही दोघे राहिले. पुरणपोळी सारखं भरायचं का? पण पांढऱ्या मला नाही आवडत, गुळाच्या चांगल्या. कधी केली किती आणि साखर घेऊन आल्या. माझ्या भावाचं लग्न नव्हतं का म्हणून. बाळ बघा, मी मोदक एकदाच केले तिथं ध्यानात आहे ग माझ्या लेकराला. मोदक कर, मोदक गेले. धिंगाणा आहे आता घरात. कसं खाली वाव जगू सुगरण दाखव दाखव. उंडा तुमचा लाय लगू जगू फोड नको. त्या ताईने छान भरली बघ. माझ्या मम्मीला सांगू नको ना म्हणा. 2 लाख नाही तर मामीला दे मामीला, मामी पास करते. करला मामीचं मामीला लाटू दे. अजून 1 लाख नान देऊ की मी. मम्मी बघा हळूहळू लाटतात. बाहेरने पुरण या पाहिजे. गव्हाच्या करून खाते बाबा. मला खाऊ वाटलं मी करून खाते. मग तसंच करायचं. पण आता हे रेव्याचे आहेत ना, काय होते रे. कपलं केलं ना वरे आलं व्हेरी गुड. वडलं